नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जीवा हा नंदिनीला बोलतो. ज्यावेळेस आईबाबाला आपल्या डिवोर्सबद्दल समजेल तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार करूनच मला भीती वाटत आहे. तेव्हा नंदिनी बोलते, आतापर्यंत आपण काही सांगितले नाही आणि ज्यावेळेस बघा तुम्ही सांगाल त्यावेळेस तुमच्या मनावरचे सर्व दडपण कमी होईल आणि तुम्ही जगातले सर्वात आनंदी व्यक्ती असाल, कारण त्यानंतर घरामध्ये मी देखील नसणार आहे. तुम्हाला हवा तेवढा पसारा तुम्ही करू शकता. आणि त्यावेळेस जीवा हा नंदिनीला उत्तर देतो, पसारा करण्यामध्ये त्यावेळेसच मजा येते ज्यावेळेस पसारा आवरणारी घरामध्ये कोणीतरी व्यक्ती असेल. आणि तेव्हा नंदिनी ही जीवाकडे पाहतच राहते. त्यानंतर आपण पाहतो पिऊ ही पार्थकडे जाते आणि पार्थला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागते. आणि पार्थ विचारतो, काय झालं पिऊ, तू काय ऐकलं आहेस? आणि पिऊ ही काही न बोलता तिथून निघून जाते. तर पार्थ विचारामध्ये पडलेला असतो, नेमकं पिऊला काय सांगायचं असेल. तर इकडे आपण पाहतो वसुंधरा ही अतिशय घाबरलेली असते आणि ती रम्याला बोलते, माझ्या डाव्या डोळ्याची पापणी उडत आहे, मला खूप भीती वाटत आहे. देवा, आता माझ्यावर काही संकट येऊ देऊ नकोस. काल मी तुला बोलत असताना कोणीतरी दरवाजा बाहेर उभं राहून ऐकत होतं. त्यानंतर आपण पाहतो पिऊ ही नंदिनीकडे जाते आणि ती नंदिनीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागते, पण नंदिनीला काही समजत नाही. नंदिनी ही पिऊला विचारते, पिऊ मला स्पष्टपणे काय झालं आहे ते सांग. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीच्या अपहरणामध्ये वसुंधराचा हात आहे हे पिऊ नंदिनीला सांगणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.